वाचली पाहिजे संकट नीट ओळखा. राज ठाकरेंचा पदाधिकाऱ्यांना कानमंत्र. कुणाला किती जागा मिळाल्या त्यामुळे नाराज होऊ नका. स्वार्थ मराठी माणसाच्या हितापुढे क्षुल्लक. राज ठाकरेंचं वक्तव्य. मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि कल्याण डोंबिवलीमध्ये माजी नगरसेवकाची उपमुख्यमंत्री शिंदेंनी घेतली शाळा. शिंदेंनी दिवसभर साधला संवाद. अर्ज कसा भरावा, कोणत्या चुका करू नयेत याबाबत मार्गदर्शन. पिंपरी चिंचवडमध्ये शिवसेना आणि भाजपाची बोलणी पुन्हा फिसकटली. भाजपाकडून शिवसेनेला 14 जागांची ऑफर. काही ठिकाणी उमेदवार बदलाची अट. शिवसेनेला अट मान्य नसल्यानं युती फिसकटली. पुणे महापालिकेमध्ये तिरंगी लढत. भाजप आणि शिवसेना एकत्र लढणार. दुसरीकडे दोनही राष्ट्रवादी एकत्र. काँग्रेस आणि ठाकरेंची शिवसेना पुण्यात एकत्र लढत देणार. निवडणुकीच्या धामधुमीमध्ये दोनही राष्ट्रवादीची कार्यालय चर्चेत. एका कार्यालयात कार्यकर्त्यांची उमेदवारांची गर्दी तर दुसऱ्या कार्यालयात सन्नाटा. अजित पवारांच्या कार्यालयात सकाळपासूनच कार्यकर्त्यांची गर्दी. मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाच्या वतीनं पहिली यादी जाहीर. पहिल्या यादीत 70 जणांना उमेदवारी. अकोल्यामध्ये वंचित बहुजन आघाडीकडून स्वबळाचा नारा. महाविकास आघाडीचं जागा वाटप अद्याप अंतिम न झाल्यानं वंचितकडून उमेदवारी यादी जाहीर. ठाण्यात महाविकास आघाडी फुटली. काँग्रेस महाविकास आघाडीतून बाहेर. काँग्रेसकडून स्वबळाचा नारा. काँग्रेस जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण यांची घोषणा. मनसेला सोबत घेतल्यानं काँग्रेसमध्ये नाराजी. उल्हासनगर महापालिकेसाठी भाजप शिवसेनेची युती नाही. भाजपा संपूर्ण 78 जागा लढवणार. भाजपकडून स्पष्ट. दोनही पक्षातील स्थानिक नेत्यांमध्ये संवाद न झाल्यानं युती तुटली. नागपुरात राष्ट्रवादीकडून स्वबळाचा नारा. भाजपकडून सन्मानपूर्वक जागा न मिळाल्यानं एबी फॉर्म वाटपाची तयारी सुरू. 40 उमेदवारांना एबी फॉर्मचं वाटप. जालना महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपा शिवसेनेची युती नको. जालन्यातील भाजप कार्यकर्त्यांची भूमिका. युती झाल्यास आमच्यावर अन्याय होणार. कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया. चंद्रपूर मनपा निवडणुकीचा पेच कायम. आमदार किशोर जोरगेवार माध्यमांच्या प्रश्नांना उत्तर न देता गाडीकडे सुटले पळत. तिकीट वाटपाचा तिढा सुटल्याचा जोरगेवार यांचा दावा. धुळे महानगरपालिकेसाठी युतीची चर्चा फिसकटली. शिवसेना भाजप युतीची चर्चा थांबली. दोन्ही पक्ष स्वतंत्र निवडणूक लढणार. शेवटच्या क्षणाला युती तुटल्यानं शिवसेनेच्या उमेदवारांसाठी जुळवाजुळव. धुळ्यामध्ये भाजप आणि काँग्रेस विरोधात बसपा 13 जागा लढवणार. बसपाच्या 4 उमेदवारांचा अर्ज दाखल. भाजप आणि काँग्रेसला टक्कर देण्यासाठी बसपा रिंगणात. अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये इनकमिंग वाढली. अनेक नाराज संभाव्य उमेदवार राष्ट्रवादीच्या वाटेवर. ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नाराज पदाधिकारी राष्ट्रवादीकडे. मनसेच्या जयराज लांडे यांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश. अजित पवारांचा मनसेला धक्का. मनसेत नाराज असल्यानं जयराज लांडे यांनी राष्ट्रवादीच्या वाटेवर. कोल्हापूरमध्ये काँग्रेसचे माजी नगरसेवक अशोक जाधव यांचा शिंदेच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी त्यांचं स्वागत करून दिल्या शुभेच्छा. पिंपरीमध्ये शरद पवार राष्ट्रवादीनं महाविकास आघाडीला धोका दिला. ठाकरे सेनेचा आरोप. शेवटपर्यंत आमच्याशी चर्चा केली आणि अजित पवारांशी घरोबा करत आमची फसवणूक केली. माजी आमदार गौतम चाबुकस्वार यांची टीका. मुंबईमध्ये वंचित सोबत आघाडी झाल्यानं वर्षा गायकवाड नाराज असल्याची चर्चा. कुणीही नाराज नाही. निवडणुका जिंकणं हा एकच मुद्दा. विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया. बाहेरच्यांना उमेदवारी देणार असाल तर पक्षनिष्ठ कार्यकर्त्यांनी काय करावं. नागपूरमध्ये कार्यकर्त्यांचा चंद्रशेखर बावनकुळेंना सवाल. बांद्रा प्रभाग 95 मध्ये 2 आमदारांची समर्थकांसाठी रस्सीखेच. आमदार अनिल परब यांच्याकडून माजी नगरसेवक चंद्रशेखर वायंगणकर यांच्यासाठी आग्रह तर आमदार वरुण सरदेसाई यांच्याकडून हरीश शास्त्री यांच्यासाठी आग्रह. मातोश्रीच्या बाहेर 2 इच्छुक उमेदवारांसाठी या. अंजली सूर्यवंशी आणि चेतन सूर्यवंशी भाऊ बहिणीचं मातोश्रीच्या गेट बाहेर आंदोलन. वरईमध्ये आदित्य ठाकरेंना धक्का. वरईच्या शाखा प्रमुखांनी दिला राजीनामा. आदित्य ठाकरेंच्या वरई मतदारसंघात नाराजी नाट्य. हेमांगी वरईकरांना संधी दिली जात असताना शाखा प्रमुख सूर्यकांत गोळे यांचा राजीनामा.
पुण्यामध्ये निष्ठावंत भाजप कार्यकर्ते नाराज, उमेदवारीवरून कार्यकर्त्यांची नाराजी. हेमंत रासने यांचा आग्रह डावलून इतरांना उमेदवारी दिल्यानं कार्यकर्ते नाराज. कार्यकर्त्यांवर अन्याय होत असेल तर युती तोडा, आमदार प्रदीप जैस्वाल युतीच्या वाटाघाटीवर नाराज. याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संवाद साधणार. कोल्हापूरमध्ये सतेज पाटील यांचे कट्टर समर्थक संदीप नेसदार यांना उमेदवारी न मिळाल्याने कार्यकर्ते नाराज. उमेदवारी मिळाली नसली तरी निवडणूक लढण्यावर ते ठाम. भाजपमध्ये नाराजीचा सूर वाढला. धारावीतील भाजपच्या कार्यकर्त्यांची दादरच्या वसंत स्मृती इथे निदर्शनं. काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या रवी राजा यांना तिकीट दिल्यानं नाराजी. संभाजीनगरमध्ये राजेंद्र जंजाळ यांच्या घराबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी. जागा वाटपावरून शिवसेनेमध्ये नाराजी. विक्रोळीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे शाखा क्रमांक 120 चे शाखा प्रमुख आणि उपशाखा प्रमुखांचा राजीनामा. जागा वाटपावरून विक्रोळीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये नाराजी. कुर्ला विधानसभेतील 168 वॉर्डमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये नाराजी. स्थानिक कार्यकर्त्यांना डावलून पक्षानं दुसऱ्या वॉर्डमधील व्यक्तीला उमेदवारी दिल्यानं स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी. पुण्यामध्ये गिरीश बापट यांची सून स्वर्धा बापट यांना भाजपकडून उमेदवारी जाहीर. माजी आमदार मुक्ता टिळक यांचा मुलगा कुणाल टिळकालाही उमेदवारी जाहीर. ठाकरेंच्या शिवसेनेकडून वरळीच्या प्रभाग क्रमांक 196 मधून सोनाली सावंत यांना संधी. सोनाली सावंत या भाजप वरळी संयोजक दीपक सावंत यांच्या पत्नी. मुंबईमध्ये काँग्रेसच्या यादीत 2 नेत्यांच्या कुटुंबियांच्या नावांचा समावेश. खासदार चंद्रकांत हंडोरे यांची मुली प्रज्योती हंडोरे यांना उमेदवारी, तर आमदार असलम शेख यांचा मुलगा आणि बहिणीला उमेदवारी जाहीर. ठाकरेंच्या शिवसेनेकडून 95हून अधिक उमेदवारांना एबी फॉर्म. 60 जणांची यादी पुढारी न्यूजकडे. माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना अजूनही एबी फॉर्मची प्रतीक्षा. चित्रपट अभिनेत्री निशा परुळेकर यांना मुंबईमध्ये प्रभाग क्रमांक 25 मधून उमेदवारी जाहीर. सध्या भाजप सांस्कृतिक प्रकोष्ठाच्या सहसंयोजक म्हणून परुळेकर करत होत्या काम. भिवंडी महानगरपालिकेसाठी आमदार महेश चौगुले यांचे सुपुत्र मित चौगुले यांना प्रभाग क्रमांक 1 येथून भाजपकडून उमेदवारी जाहीर. संपूर्ण प्रभागात भव्य रॅली काढून चौगुलेंचं शक्ती प्रदर्शन. मनसेकडून पारुबाई दत्तू कटके यांना एबी फॉर्म. बहुजन समाज पार्टीच्या माजी नगरसेविका पारुबाई कटके यांनी मनसेमध्ये केला प्रवेश. मनसेमध्ये प्रवेश करताच उमेदवारी जाहीर. भाजप ओबीसी मोर्चाचे उपाध्यक्ष राजेश कांगणे यांना वरळीमधून उमेदवारी. राजेश कांगणे प्रभाग 195 मधून निवडणूक लढणार. ठाकरेंच्या शिवसेनेकडून वर्सोवामध्ये हारून खान यांची मुलगी सबा खान यांना उमेदवारी. आव्हानांना झेलण्यासाठी शिवसेना सदैव तत्पर. हारून खान यांचं वक्तव्य. जालना महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपकडून गोरंट्याल मातापुत्र निवडणुकीच्या मैदानात. अक्षय गोरंट्याल आणि संगीता गोरंट्याल यांच्याकडून अर्ज दाखल. नाशिकमध्ये शिंदे सेनेची उमेदवारी अर्ज भरण्यासाठी कपल्स रॅली. कार्यकर्त्यांसह बाईक रॅलीनं सुरुवात करत फॉर्म भरण्यासाठी उमेदवार आणि कार्यकर्त्यांची गर्दी. संभाजीनगरमध्ये इच्छुकांना अर्ज भरण्याचे एकनाथ शिंदेंचे आदेश. भाजपच्या प्रस्तावाची वाट पाहून शेवटी घेतला निर्णय. अर्ज दाखल करण्यासाठी केवळ 1 दिवस उरला असल्यानं शिंदेंचे आदेश. महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाचा अद्यापही फॉर्म्युला ठरलेला नसताना मनसेकडून 24 इच्छुक उमेदवारांना ईबी फॉर्मचं वाटप. मनसेकडून यंदा नवीन चेहऱ्यांना देण्यात येणार संधी. नागपूरमध्ये भाजपकडून एबी फॉर्म वाटपाला सुरुवात. उमेदवारी यादी जाहीर न करता थेट फॉर्मचं वाटप. प्रभाग क्रमांक 36 मधून शिवानी दानी अशा अनेक नवीन चेहऱ्यांना संधी. भिवंडी पालिका निवडणुकीमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि मनसेची युती जाहीर. यात मनसेच्या वाट्याला आलेल्या 10 जागांवर उमेदवारांना एबी फॉर्मचं वितरण. मनसेकडून यशवंत किल्लेदार यांना उमेदवारी जाहीर. किल्लेदार यांना वॉर्ड क्रमांक 192 मधून एबी फॉर्म. मंत्री संजय शिरसाट यांची कन्या हर्षदा शिरसाट हिनं महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज केला दाखल. गेल्या वेळी शिरसाट यांचा पुत्र सिद्धांत शिरसाटनं लढवली होती महानगरपालिका निवडणूक. मुंबईमध्ये भाजपकडून किरीट सोमय्या यांच्या मुलाला उमेदवारी. नील किरीट सोमय्या यांना मुलुंड पश्चिम मधील प्रभाग क्रमांक 107 मधून उमेदवारी जाहीर.
नाशिकमध्ये मनसेमधून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या दिनकर पाटील यांनी सहकुटुंब अर्ज दाखल केला। गिरीश महाजन यांच्या आदेशानुसार आम्ही इच्छुक उमेदवार म्हणून अर्ज दाखल केले। दिनकर पाटील यांची प्रतिक्रिया। प्रशांत जगताप यांनी काँग्रेसमधून उमेदवारी अर्ज केला दाखल। प्रशांत जगताप यांनी वानवाडी प्रभाग 18 मधून भरला उमेदवारी अर्ज। भाजपच्या नाशिक पश्चिमच्या आमदार सीमा हिरे यांच्या कन्या रश्मी हिरे यांनी भरला अर्ज। विकासाच्या मुद्द्यावर मूलभूत सुविधा, रस्ते, वीज आणि पाणी हे मूलभूत प्रश्न घेऊन पुढे जातोय, रश्मी हिरेंचं वक्तव्य। भाजपच्या नाशिक मध्यच्या आमदार देवयानी फरांदे यांचे पुत्र अजिंक्य फरांदे यांचा उमेदवारी अर्ज दाखल। अजिंक्य फरांदे अर्ज दाखल करण्यासाठी पोहोचले होते कुटुंबियांसमवेत। भिवंडी महानगरपालिकेच्या प्रभाग 23 मधून भाजप उमेदवारांनी शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज केला दाखल। निलेश चौधरी, नारायण चौधरी, भारती चौधरी, अस्मिता चौधरी यांनी भरला अर्ज। सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिका निवडणुकीसाठी तृतीयपंथीय उमेदवार रिंगणात। मिरजेतील प्रभाग क्रमांक 3 मधून विकास यमुनोवा कांबळे उर्फ साक्षी कांबळे यांनी भरला उमेदवारी अर्ज। मनसेच्या वतीनं कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेवर मनसेचा झेंडा फडकणार, माजी आमदार राजू पाटील यांनी व्यक्त केला विश्वास। भाजपचा पहिला अर्ज भरला। माजी महापौर विजय अग्रवाल यांनी उमेदवारी अर्ज भरला। गेल्या काही दिवसांपासून महायुतीमधील जागा वाटपावरून राजकीय धुसफूस। पुण्यात अपक्ष उमेदवारांना उमेदवारी अर्ज दाखल करताना अनामत रक्कम केवळ नाण्यांमध्ये भरली। उमेदवार गणेश खानापुरी यांचा अजब प्रकार, अनामत रक्कम भरण्यासाठी वापरली चिल्लर। सांगलीमध्ये शिवप्रतिष्ठान निवडणुकीच्या रिंगणात। भाजपकडून शिवप्रतिष्ठानला केवळ एकच जागा, राहुल बोळाच यांच्याकडून अपक्ष अर्ज दाखल। लातूर महापालिका निवडणुकीसाठी 2036 कर्मचाऱ्यांना देण्यात आलं निवडणुकीपूर्व प्रशिक्षण। दांडी मारलेल्या 164 कर्मचाऱ्यांना दिली नोटीस। रोहा नगराध्यक्षपदाचा वनश्री शेडगे यांनी स्वीकारला पदभार। आमदार, खासदार आणि मंत्र्यांच्या मुख्य उपस्थितीत स्वीकारला पदभार। पुण्यामध्ये महायुतीमध्ये वादाची ठिणगी, आरपीआय नेत्यांचं भाजपाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन। उमेदवारी कुठे कुणाला दिली हे भाजप स्पष्ट सांगत नसल्यानं आंदोलन। भंडारा नगर परिषदेमध्ये वॉर्ड क्रमांक 3 मधील शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराचं नावच मतमोजणीच्या दरम्यान ईव्हीएम मधून गायब। या विरोधात आज भंडाऱ्यामध्ये सर्वपक्षीय मोर्चा। शहापूर पंचायत समितीच्या आवारात श्रमजीवी संघटनेच्या वतीनं ठिय्या आंदोलन। घरकुल आणि रोजगार हमी योजनेतील अनियमिततेविरोधात शेकडोंच्या संख्येनं आदिवासी बांधव यामध्ये सहभागी। वाशीमध्ये क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पंचायत समितीच्या पायऱ्यांवर फोडले 101 नारळ। मनरेगाच्या कामाचं रखडलेलं अनुदान देण्याची कार्यकर्त्यांची मागणी। जालना मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील 538 अनधिकृत बॅनर आणि पोस्टर्स हटवले। निवडणूक प्रक्रियेमध्ये पारदर्शकता राखण्यासाठी ही कारवाई। पालघरमधील कांद्रेभोरी जिल्हा परिषद शाळेत शिक्षकांची कमतरता। इयत्ता 1 ते 7वी पर्यंत 42 विद्यार्थी, मात्र शिक्षक 1, विद्यार्थ्यांचं नुकसान होत असल्याचा पालकांचा आरोप। कोल्हापुरातील करवील निवासिनी श्री अंबाबाई मंदिराची सुरक्षा यंत्रणा राम भरोसे। कमरेला रिव्हॉल्व्हर ठेवून मंदिराच्या मेटल डिटेक्टरमधून आत आला एक भाविक, त्यामुळे सुरक्षा यंत्रणेवर प्रश्नचिन्ह। सांगलीच्या कामेरीमधील स्मशानभूमीमध्ये करणी आणि जादू टोण्याचा प्रकार। झाडाला बांधलं गाठोडं तर मटक्यात ठेवले प्राण्यांचे काळी बाहुली आणि कापून हळदी कुंकू लावलेले लिंबू। वर्धा विभागाला मिळालेल्या 14 शिवाई वातानुकूलित बसेसचे पालकमंत्री पंकज भोळे यांच्या हस्ते लोकार्पण। आणखी 50 वातानुकूलित बसेस उपलब्ध करून घेण्याचा प्रयत्न करणार असल्याचं पालकमंत्री पंकज भोळे यांचं आश्वासन। चांदीसाठी 2025 ठरलं विक्रमी। नव्या वर्षात चांदी 4 लाखांचा टप्पा गाठणार। वर्षभरात चांदी 1.25 लाखांहून अधिक रुपयांनी महागली। नवीन वर्षात थंडी कमी होणार, हवामान खात्याचा अंदाज। अहिल्यानगर गारठलं, 7.5 अंशांची नोंद। नंदुरबार शहरात आज आणि उद्या पाणीपुरवठा ठप्प। पाईपलाईन दुरुस्तीमुळे पाणीपुरवठा बंद असल्याची माहिती। सिल्लोडमध्ये एका मका वाहतूक करणाऱ्या ट्रकचा पाटा तुटून ट्रक झुकल्यानं छत्रपती संभाजीनगर जळगाव महामार्ग तब्बल 3.5 तास ठप्प। अर्धवट सिमेंट रस्त्यांमुळे वाहतूक कोंडीमध्ये मोठी भर। नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येनं पर्यटक कोकणामध्ये दाखल आणि त्यामुळे कोकण पर्यटकांनी गजबजलं। भंडाऱ्यातील खोडगाव या भागात बनणार विदर्भातील पहिलं साहसी
पर्यटनाचं केंद्र, पॅराग्लायडिंग, पॅरामोटरिंग सह हॉट एअर बलून सारख्या ॲक्टिव्हिटी. सांगलीच्या सांगलवाडीमध्ये 59व्या महाराष्ट्र वार्षिक निरंकारी संत समागमाच्या सेवांचा मोठ्या उत्साहात शुभारंभ. 24 ते 26 जानेवारीच्या दरम्यान सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज यांच्या उपस्थितीत रंगणार भव्य सोहळा. गडचिरोलीच्या कोरची कुरखेडा मार्गाच्या घाटावर ट्रक रिव्हर्स आल्यानं भीषण अपघात. 2 दुचाकी ट्रकखाली आल्या. अपघातात 3 जण जखमी. सेप्टिक टँक्स साफ करण्यासाठी गेलेल्या 3 कर्मचाऱ्यांचा गुदमरून दुर्दैवी मृत्यू. त्यांना वाचवण्यासाठी गेलेले 5 जणही जखमी. केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या नावे नोंदणी असलेल्या गाडीचा रात्री समृद्धी महामार्गावर वाशिमच्या रिधोरा गावाजवळ भीषण अपघात. बॉडीगार्ड निलेश वाकुडकर, चालक भूषण चोपडे आणि सहकारी वैभव देशमुख गंभीर जखमी.